जय हिंद. नमस्ते विद्यार्थ्यांनी, प्राध्यापक मित्रांनो. मिस्टर अक्षय बळे SPPU एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वजणांचं स्वागत आहे. आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण जे विद्यार्थी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्नित आहे आणि जे विद्यार्थ्यांनी स्कूल ऑफ ओपन लर्निंग म्हणजे डिस्टन्स एज्युकेशन प्रोग्रामला ज्यांनी प्रवेश घेतलेला होता, अशा विद्यार्थ्यांच्या बॅकलॉग एक्झामचं जे काही टाइम टेबल आहे ते विद्यापीठाने जाहीर करून दिलेलं आहे. कृपया लक्षात घ्या, हे कोणतं टाइम टेबल आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्या मनातली जो काही डाऊट आहे तो डाऊट तुमचा क्लिअर होणार आहे. आत्ता जे टाइम टेबल असणार आहे ते FY, SY आणि TY याच्यामध्ये BA आणि BCom या पॅटर्नला जे विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला आहे त्या विद्यार्थ्यांसाठी आहे. पण ज्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्ष 2023-24ला म्हणजे आत्ता या करंट इयरला ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे त्या विद्यार्थ्यांसाठी हे टाइम टेबल असणार नाही आहे. हे टाइम टेबल बॅकलॉग एक्झामचं आहे आणि ज्यांचा ॲन्युअल पॅटर्न होता त्यांच्यासाठी आहे. तुम्हाला माहिती आहे की ज्या विद्यार्थ्यांनी 2023-24ला BA, BCom, MA, MCom या वर्गांना ज्यांनी प्रवेश घेतलेला आहे यांचा सेमिस्टर पॅटर्न आहे. यांचा कसा पॅटर्न आहे? सेमिस्टर पॅटर्न आहे. पण ज्या विद्यार्थ्यांनी 2022-23 किंवा त्या अगोदर ज्यांनी स्कूल ऑफ ओपन लर्निंगला प्रवेश घेतला होता तर त्यांचा ॲन्युअल पॅटर्न होता आणि या ॲन्युअल पॅटर्नच्या विद्यार्थ्यांची आत्ता काय आहे? बॅकलॉग एक्झाम परीक्षा आहे आणि त्याच्याकरता हे टाइम टेबल आहे. रेग्युलर विद्यार्थ्यांसाठी सेपरेट टाइम टेबल येणार आहे. तसेच विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा फॉर्म भरला बॅकलॉग एक्झामसाठी त्याच विद्यार्थ्यांना ही परीक्षा काय करता येणार आहे? देता येणारी आहे. सगळ्यात अगोदर तुम्हाला आपण परिपत्रक दाखवूया की तुमचे बॅकलॉग एक्झामच्या फॉर्मबाबत कोणतं परिपत्रक होतं. विद्यार्थी मित्रांनो, तुमची जी काही परीक्षा झाली होती त्याचा निकाल जी काही जूनची परीक्षा झाली होती, जून 2023ची जी परीक्षा झाली होती, तर या परीक्षेमध्ये किंवा तत्पूर्वी काही विद्यार्थींनी परीक्षा दिली होती पण तरीसुद्धा बॅकलॉग राहिलेला आहे. तर यामध्ये जे काही विद्यार्थी बॅकलॉग राहिले तर त्या विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठाने डिसेंबर 2023ला बॅकलॉग एक्झाम घेण्याचं ठरवलं. पण ही एक्झाम आता कधी होणार आहे? जानेवारी 2024 या महिन्यामध्ये होत आहे. तर त्याकरता विद्यापीठाने 31 ऑक्टोबर 2023 रोजी एक परिपत्रक जाहीर केलं. त्यामध्ये त्यांनी सांगितलं की मुक्त आणि दुरुस्त अध्ययन प्रशाळेच्या म्हणजेच स्कूल ऑफ ओपन लर्निंगच्या BA आणि BCom अभ्यासक्रमाचे डिसेंबर 2023-17चे अनुशेषित म्हणजे बॅकलॉग परीक्षा फॉर्म सुरू करण्याबाबत. आणि त्यांनी सांगितलं होतं की BCom आणि BA यांचे परीक्षा फॉर्म हे कधी सुरू झाले होते? 7 नोव्हेंबर आणि 9 नोव्हेंबर, ज्याची लास्ट डेट ही 16 नोव्हेंबर आणि 18 नोव्हेंबर होती आणि लेट फीसह 18 नोव्हेंबर आणि 20 नोव्हेंबरपर्यंत तुम्हाला परीक्षा फॉर्म भरण्याची मुदत दिलेली होती. आणि बहुतेक विद्यार्थ्यांनी बॅकलॉग एक्झामचे फॉर्म हे भरलेले होते. BA आणि BCom हे MA आणि MCom रिलेटेड अद्याप नाही आहे, कारण त्यांचे परीक्षा फॉर्म भरणं आत्ताशी सुरू झालेले आहे. तर ही परीक्षा जी काही आयोजित केलेली आहे ती BA आणि BCom या वर्गांच्या संदर्भात आहे. आता या विद्यार्थ्यांची परीक्षा कधी होणार आहे याचं टाइम टेबल तुम्हाला कुठे बघायला भेटेल ते आपण एकदा जाणून घेऊ. विद्यार्थी मित्रांनो, टाइम टेबल बघण्यासाठी सगळ्यात अगोदर तुम्ही unipune.ac.in या ऑफिशियल होमपेजला जा. त्या ठिकाणी एक्झाम सेक्शनवरती क्लिक करा. एक्झाम सेक्शनवरती क्लिक केल्यानंतर सगळ्यात अगोदर तुम्ही या ठिकाणातून तुमचा जो काही मोबाईल आहे तो काय करा? डेस्कटॉप मोड काय करा? सिलेक्ट करा. आता ऑलरेडी माझा जो काही मोबाईल आहे तो डेस्कटॉप मोडच काय आहे? सिलेक्ट आहे. ओके. आता आपण या ठिकाणी स्टुडंट सेक्शनमध्ये टाइम टेबल या ठिकाणी कॉलमला काय करणार आहे? क्लिक करणार आहोत. ओके. सो टाइम टेबलवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी थोडंसं झूम केलं तर या परीक्षा बघा, इथे टाइम टेबल ऑक्टोबर-नोव्हेंबर 2023 असा तुम्हाला ब्लॉक दिसेल किंवा सेशन दिसेल. त्यावरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला फॅकल्टी ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट, ह्युमॅनिटी, नंतर इंटरडिसिप्लिनरी सायन्स टेक्नॉलॉजी इन सेम टाइम टेबल आणि इथे तुम्हाला स्कूल ऑफ ओपन लर्निंग किंवा डिस्टन्स प्रोग्राम दिसेल आणि सेटिंग अरेंजमेंट तुम्हाला दिसणार आहे. जर तुम्ही इथे स्कूल ऑफ ओपन लर्निंगच्या टॅबला फॅकल्टीवर क्लिक केलं तर इथे आर्ट्स फॅकल्टी दिसेल. तिथं SODL BA ॲन्युअल पॅटर्न या पद्धतीचं तुम्हाला टाइम टेबल दिनांक 23 डिसेंबर 2023 रोजी जाहीर केलेलं तुम्हाला दिसून येईल. आणि इथं कॉमर्सचं टाइम टेबल SODL BCom ॲन्युअल पॅटर्न आणि याचंच सुद्धा टाइम टेबल 23/12ला तुम्हाला
दिसून येणार आहे. ओके, आणि तुमची जी काही सिटिंग अरेंजमेंट असणार आहे ती देखील तुम्हाला या ठिकाणी काय केली जाईल, सांगितली जाईल. ओके, आत्ता तरी सध्या तुमची इथे दाखवलेली नाही आहे सेटिंग अरेंजमेंट, पण किंवा याच ठिकाणी तुम्हाला डायरेक्ट स्कूल ऑफ ओपन लर्निंग सेटिंग अरेंजमेंट तुम्हाला सांगितली जाईल. जशी यापूर्वीची एक्झाम घेतली होती की जसं नाशिकमध्ये KTHM कॉलेज किंवा पंचवटी कॉलेज दिलेलं होतं, त्याच्यानंतर नगर कॉलेजला अहमदनगर कॉलेज दिलेलं होतं किंवा न्यू आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज दिलेलं होतं, पुण्यामध्ये थोडंसं वेगळं कॉलेज दिलेलं होतं. म्हणजे या पद्धतीने काय केली जाऊ शकते, तुमची परीक्षा कंडक्ट केली जाऊ शकते. आपण हे टाईम टेबल डाउनलोड केलेलं आहे, ते तुम्हाला ओपन करून दाखवूया. तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला SPPUच्या स्कूल ऑफ ओपन लर्निंगच्या एक्झामबाबत अपडेट देण्यासाठी मी या ठिकाणी एक टेलिग्राम चॅनल सुरू केलेला आहे. त्याची लिंक तुम्हाला इथल्या आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला बघायला भेटेल. जवळजवळ 2500पर्यंत विद्यार्थी या चॅनलचा लाभ घेत आहे. यामध्ये तुम्हाला हे टाईम टेबल पण मी ऑलरेडी दिलेले आहे. इथे तुम्हाला BAचं टाईम टेबल डाउनलोड केलेलं दिसेल, तर इथं BCOMचं टाईम टेबल दिसेल. आणि या ठिकाणी मी एक नोटीस पण दिलेली आहे की FY SY TY BA आणि BCOM बॅकलॉग एक्झामिनेशन timetable. The above exam should is only for the backlog student in annual pattern. म्हणजे हे कोणासाठी आहे, जे विद्यार्थी बॅकलॉग आहे त्यांच्यासाठीच आहे, रेग्युलर विद्यार्थ्यांसाठी नाही. सो नॉट फॉर फर्स्ट इयर ॲडमिटेड स्टुडंट इन सेमिस्टर मोड इन 2023-24. ज्या विद्यार्थ्यांनी 2023-24मध्ये फर्स्ट इयरला प्रवेश घेतला आहे त्या विद्यार्थ्यांसाठी हे टाईम टेबल नाही. सो एक्झाम शेड्यूल फॉर द फर्स्ट सेमिस्टर विल बी अनाऊन्स लेटर. म्हणजे 2023-24 या वर्षासाठी जे विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला आहे त्यांच्यासाठी एक सेपरेट टाईम टेबल जाहीर केलं जाईल आणि ते नंतर जाहीर केलं जाणार आहे. इथे मी BAचं टाईम टेबल तुम्हाला ओपन करून दाखवतो. इथं FY SY TY BAच्या परीक्षा कधी होतील ते आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. इथे बघा, फर्स्ट इयर BAचा जो काही पेपरचा टायमिंग आहे तो 2 ते 5 असणार आहे, ज्याची परीक्षा 25 जानेवारी, 27, 28, 29, 30, 31 जानेवारीपर्यंत चालेल. तसेच 1 फेब्रुवारी, 2 फेब्रुवारी, 3, 4 आणि 5 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. तर SYBAची परीक्षा 10 ते 1 या टाईम शेड्यूलमध्ये राहील, पण तिची परीक्षा ही 23 जानेवारीपासून चालू होणार आहे. 23 तारीख, 24 तारीख, 25, 27, 28, 29, 30 जानेवारी, 31 जानेवारी आणि 1 फेब्रुवारी, 2 फेब्रुवारी, 3 फेब्रुवारी आणि 4 फेब्रुवारीला राहील. तर TYBAची देखील परीक्षा 23 जानेवारीपासून चालू होणार आहे, पण याचा टायमिंग दुपारी 2 ते 5 या टायमिंगमध्ये असणार आहे, ज्यामध्ये 23 तारीख, 24 तारीख, 25 जानेवारी, 27 जानेवारी, 28 जानेवारी, 29 जानेवारी, 30 जानेवारी, 31 जानेवारी, 1 फेब्रुवारी, 2 फेब्रुवारी आणि 3 फेब्रुवारीपर्यंत या परीक्षा चालणार आहे. परीक्षा सेंटर कोणतं राहील ते तुम्हाला निश्चित नंतर सांगितलं जाईल. आता BCOMच्या टाईम टेबलकडे जाऊया. BCOM फर्स्ट इयरचा जो काही पेपर होणार आहे तर तो 16 जानेवारीपासून चालू होणार आहे. तर BCOMची परीक्षा फर्स्ट इयर BCOMची परीक्षा 2 ते 5 या टाईम स्लॉटमध्ये असणार आहे. त्याच्यामध्ये 16 तारीख, 17 तारीख, 18, 19, 20 जानेवारी, 22 जानेवारी, 23 जानेवारी या टायमिंगपर्यंत या वेळेमध्ये किंवा या डेटला तुमच्या परीक्षा होणार आहे. म्हणजे 16 जानेवारी ते 23 जानेवारीपर्यंत फर्स्ट इयर BCOMची परीक्षा दुपारी 2 ते 5 या टायमिंगमध्ये होणार आहे. तर SY BCOMची परीक्षा ही सकाळी 10 ते 1 या टायमिंगमध्ये 16 जानेवारीपासून ते 23 जानेवारीपर्यंत चालणार आहे, पण सकाळच्या स्लॉटमध्ये. म्हणजे सकाळून तुमचं SY BCOMच्या बॅकलॉग परीक्षा होईल, तर दुपारून तुमच्या फर्स्ट इयर BCOMच्या बॅकलॉग परीक्षा होतील. तर TY BCOMची परीक्षा जी चालू होईल ती 17 तारखेच्या पुढे चालू होणार आहे. म्हणजे 17 तारखेला पण चालू होईल, पण ती कधी दुपारी 2 ते 5 या टाईम स्लॉटमध्ये चालू राहणार आहे. TY BCOMचे जे विद्यार्थी आहे त्यांची परीक्षा 17 जानेवारी, 18 जानेवारी, 19 जानेवारी, 20 जानेवारी, 22 जानेवारी आणि 23 जानेवारीला त्यांची परीक्षा असणार आहे दुपारी 2 ते 5 या टाईम स्लॉटमध्ये. ओके, याच्याबद्दल तर तुम्हाला आता डेट कळली, वेळ कळला, तुम्हाला कोणत्या दिवशी कोणता विषय होता हे देखील तुम्हाला सांगितलेलं आहे. हे डिटेल टाईम टेबल तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये इथे बघायला भेटेल किंवा आत्ता ज्या ठिकाणी तुम्हाला मी सांगितलं तिथून देखील तुम्ही डाउनलोड करू शकता. आत्ता सध्या MA आणि MCOMच्या परीक्षा फॉर्म भरण्याची मुदत आत्ता 25 डिसेंबरपासून सुरू होत आहे. तर त्यावेळेस ते परीक्षा फॉर्म भरतील आणि त्यांची परीक्षा देखील या जानेवारी महिन्याच्या एंडला किंवा फेब्रुवारी महिन्यामध्ये त्यांची परीक्षा होऊ शकते आणि रेग्युलर विद्यार्थ्यांची देखील परीक्षा ही फेब्रुवारी महिन्याच्या आसपासच होऊ
शकते. सो या पद्धतीने तुम्हाला परीक्षेचा पॅटर्न आणि संपूर्णतः माहिती सांगितलेली आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चन पेपर जर का बघायचे असतील तर या ठिकाणी तुम्ही काय म्हणता येईल, मी पुन्हा पुणे विद्यापीठाच्या वेबसाईटला जातो. या ठिकाणी तुम्हाला स्टुडंट कॉर्नर दिसेल, इथे वरच्या बाजूला स्टुडंट कॉर्नर दिसेल. त्या स्टुडंट कॉर्नरवरती क्लिक करा. इथे तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर म्हणून टॅब दिसेल, यावरती क्लिक करा. आणि या ठिकाणी बघा एप्रिल 23, ऑक्टोबर 22, एप्रिल 22, एप्रिल 19 यांचा क्वेश्चन पेपर आहे. जसं एप्रिल 23वर गेल्यानंतर या ठिकाणी SODL म्हणून दिलेलं आहे. FYBA, FYBCom, MA, MCom, SYBA, SYBCom, TYBA, TYBCom यांच्या प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर दिलेले आहे. ऑक्टोबरमध्ये गेलात तर या ठिकाणी पण तुम्हाला FY, SY, TY, BA, BCom, MA, MCom क्वेश्चन पेपर तुम्हाला बघायला भेटतील. या क्वेश्चन पेपर रेफर करा, याच्यातूनच तुम्हाला काही प्रश्न विचारले जाईल. एप्रिल 22च्या याच्यात बघा BA, BCom, MA, MCom आणि MBA अशा देखील क्वेश्चन पेपर तुम्हाला जवळजवळ मागच्या 3 वर्षाच्या क्वेश्चन पेपर दिलेले आहे. याच क्वेश्चन पेपर रेफर करा, जेणेकरून तुम्हाला परीक्षेत त्याचा चांगले मार्क मिळवण्यासाठी फायदा होईल. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, अशाच पद्धतीने आपण पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा. या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती जर का आवडली असल्यास या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका. तसेच परीक्षाबाबत अद्ययावत माहितीसाठी आपण आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी होऊ शकता. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. तुमच्या परीक्षेचं हॉल तिकीट किंवा बाकीच्या सविस्तर माहिती आपण आपल्या चॅनलला देणारच आहोत. तसेच तुम्ही तुमच्या महाविद्यालयाच्या स्टडी सेंटर कोऑर्डिनेटर यांना देखील संपर्क साधू शकता. तुम्हाला परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.